गुड मॉर्निंग. अथर्व काय करताय? अथर्व प्यार. बाय द वे, वेदाच काल म्हणत होती की तिला आणि बडीला एक लहान भाऊ हवाय. काही खरंच खरंच बोलतो. एक मिनिट थांब. वेदा, तुला कळेल मी खोटं बोलत नाही. थांब वेदा. आई, तू माझ्या बाबाला हात लावू नको. हो. का? कारण की तो फक्त माझा आहे. ए शाणे, ते माझे माझा आहे. माझे माझा आहे. अरे माझेत ना सर्व. सण आणि मून असल्यापासून बाबा फक्त माझा आहे. आणि तू असायच्या आधीपासून बाबा फक्त माझे. नाही, बाबा फक्त माझा आहे. अथर्व माझे आहेत. माझा आहे. अच्छा अच्छा ठीक आहे. वेदा मी लेडीज रिलॅक्स रिलॅक्स लेडी रिलॅक्स. मी 33.33% तुझा आहे. 33.33% तुझा आहे. फक्त? मी सगळ्यांचा आहे. सगळ्यांचं म्हणजे? सगळ्यांचं म्हणजे तुझा, वेदाचा आणि हॅलो, हे मात्र नक्की त्या दोघांचं भांडण सुरू असताना ते व्हायला नको होतं तेच झालं. वेदाने त्या दोघांना भांडताना पाहिलं. अंबिका आहे ना, तुला मरायचं आहे ना? हा, मरायचं तुला. जा, मला खूप बरं वाटेल. आय बी व्हेरी हॅपी. तू गेलीस ना तर वेदाला मी बोर्डिंग स्कूल मध्ये पाठवतो आणि मी इकडनं कायमचं निघून जातो. अथर्व, इतकं काय मनाला लावून घेते? इतकं काय मनाला लावून घेता म्हणजे काय? सारखं सारखं तेच सांगायचं का? तुला कळत नाही? तू परत जर असं म्हणालीस ना तर तू अथर्व, अंबिकाला रडताना पाहून वेदाला खूप वाईट वाटलं. अथर्व आपल्याशी भांडला ही गोष्ट अंबिकाने फारच मनाला लावून घेतली आणि तो राग मनात धरून तिने स्वतःला जाळून घेतला. कुणाचाही विचार न करता तिने जीव घेतला स्वतःचा. अंबिका, आई! आई! महत्वाची मीटिंग आहे ना आज. मला काही माहिती नाही. तुम्ही केशव काकांना फोन करा आणि तुम्ही येताय असं सांगा. सांगा. माझ्यासाठी तू महत्वाची आहेस. तू इथे आजारी असताना माझं तिकडे लक्ष लागणार आहे का? किती टेन्शन घेत आहे? मला जरा काही झालं की असं मीटिंग कॅन्सल करणार. मला हे अजिबात पटत नाही आहे अथर्व. तुझं औषध न घेणं मला पटत नाही. सगळ्यांची काळजी घेत असतेस आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतेस. पण असं मीटिंग कॅन्सल केली तर आपलं नुकसान होईल ना. काहीही नुकसान होणार नाही आणि मी गेल्याने तुझा तापही कमी होणार नाही. मी कायमची गेले तर तुमच्या डोक्यामागे माझा होणारा ताप कमी होईल. अंबिका, काय बोलत असतेस तू? वास्तू तथास्तू म्हणत असते. अगं बाई, माझा नवरा चिडला की किती क्यूट दिसतो. मस्करी करत नाही आम्ही अंबिका. आय एम सिरियस. हो, काही काय अथर्व, मी मरते असं म्हणाल्याने कोणी खरंच मरतं का? हे काही आपल्या हातात नसतं. कोणी कधीही मरेल. आणि तसे मी सवाष्ण मेले तर ते माझं भाग्यच असेल ना. अंबिका, ना का सारखी मराठी भाषा करत असतेस तू? तुझ्या डोक्यात घुसत नाही, नुसतं तेच बडबडायचं असतं नेहमी तुला. तुला मरायचं आहे ना? हा, मरायचं तुला. जा,
मला खूप बरं वाटेल. आय बी व्हेरी हॅपी. तू गेलीस ना तर वेदाला मी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवतो आणि मी इकडनं कायमचं निघून जातो. अथर्व, इतकं काय मनाला लावून घेते? इतकं काय मनाला लावून घेतोय म्हणजे काय? सारखं सारखं तेच सांगायचं का? तुला कळत नाही? तू परत जर असं म्हणालीस ना तर तू कमाल आहे माया, एवढं सगळं सजवून निघूनही गेली. ही असली कल्पना ना फक्त मायाला सुचू शकते. मला वेडीला काही सुचलंही नसतं. पण आता हे सगळं बघून अथर्व जरा कुठल्या कुठे पळून जाईल. फोन करते त्यांना.